श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. अध्याय 8. श्री दत्तावताराचे वर्णन. ब्रह्मज्ञानासाठी तप करणारा खरा ब्राह्मण. दुसऱ्या दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकरा, आत्मसाक्षात्कार झाल्यावर 16 कला आपापल्या मूळ स्वरूपात लीन होतात आणि त्या त्या देवता शक्ती मूळ शक्ती चैतन्यात विलीन होतात व आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात मिसळते. असे ब्रह्मज्ञान आत्मसात करण्यासाठी अथक परिश्रम करणारा ब्राह्मणच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, सागर, भूमी, बल, इंद्रिये, मन, अन्न, पाणी, विचार, मंत्र, कर्म व लोककलांची विविध नामे यांना 16 कला म्हणतात. श्रीपाद प्रभू 16 कला परिपूर्ण असे परब्रह्मावतार आहेत. अन्न हेच मन होय. सात्विक अन्नाच्या सेवनाने मन निर्मळ होते. विधात्याने प्रथम प्राणसृष्टी निर्माण केली. प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात असलेली प्राणशक्ती. हिलाच सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ असेही म्हणतात. विधात्याला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. प्राणमय कोशरूपी शरीराला शक्ती शरीर म्हणतात. प्राणमय चैतन्याच्या शुद्धतेने मानव भौतिक दुःखांपासून दूर राहू शकतो. मानवाचे स्थूल शरीर रोगग्रस्त होण्याआधी त्याचे प्राणमय शरीर रोगग्रस्त होते. सृष्टी निर्मितीच्या निर्णयानंतर पंचमहाभूते निर्मिली गेली. या पंचमहाभूतांचे आकलन व्हावे यासाठी पंचेंद्रियांची निर्मिती झाली. या पंचेंद्रियांच्या समन्वयाने कार्य योग्य रीतीने कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने मनाची निर्मिती झाली. माणसाने आपल्या आहाराविषयी अत्यंत जागरूक असायला हवे, कारण आहाराच्या सूक्ष्म अंशानेच मनातील अंतर्भाव प्रगट होतात. आपले विचार आपल्या आहाराप्रमाणेच असतात. मनातील विचार प्रवाह क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात. यज्ञ यागादी कार्यात संबंधित कर्मकांडात वर्णिलेल्या मंत्राचा विधीपूर्वक उच्चार करणे यालाच कर्म असे म्हणतात. या विश्वाची निर्मिती कर्मानुसारच झालेली आहे. नाम आणि रूप याशिवाय विश्वाला अस्तित्वच नाही. अशा प्रकारे 16 रंगांच्या किंवा कलांच्या योगे एक अदृश्य दुःखाची बेडी तयार होते. मानवी शरीर रचनाशास्त्रानुसार व्यक्तीच्या प्रत्येक इंद्रियावर एका विशिष्ट देवतेचा प्रभाव असतो. त्या देवतेच्या प्रभावाने ते इंद्रिय कार्य करीत असते. समाधिस्थ योग्याला आत्मसाक्षात्कार झाल्यावर 16 कला आपल्या मूळ तत्वात विलीन होतात. योग्याच्या भौतिक इंद्रियांची चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीत लीन होते. कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये असलेला मनुष्य कर्म केल्यावाचून राहूच शकत नाही. अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्ष नाही. मनुष्य अहंकाराच्या कारणीभूतच कर्माचरण करीत असतो. अहम म्हणजे मन आणि बुद्धीच्या बंधनात असलेले चैतन्य. आत्मसाक्षात्कारी योग्याच्या पूर्वजन्माची कर्मफळे संपूर्णपणे नष्ट होतात. अहंकाराचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. योग्याला आत्मसाक्षात्कार झाला की श्रौत कर्मे आणि त्यांचे फळ तसेच अहंकाराचे मूळ आणि त्याचे मायाजाल शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होते. योगी परमात्म्यात लीन झाल्यामुळे व्यक्तित्व रहित होतो. परमात्मा व्यक्तित्वरहित शक्तीचे स्वरूप आहे. कर्म आणि कर्मफळांचा नाश होऊन योगी सिद्धावस्था मिळवितो. जेव्हा योग्याला आपल्या स्थूल शरीराचे भान राहत नाही, तेव्हा तो कर्माची फळे भोगत असताही देहाभिमान नसल्या कारणाने सतत मुक्तावस्थेत राहतो. परमात्मा या अशा सिद्ध योग्याद्वारे आपल्या दिव्य लीला प्रगट करतो. एखाद्या योग्याला आपल्या यौगिक शक्तींचा अहंकार झाल्यास त्याच्या सर्व शक्ती हरण करून परमात्मा त्याचे गर्वहरण करतो. परमात्म्याची दिव्य अनुभूती प्राप्त होण्यासाठी योग्याचा अहंकार परमात्म्यात विलीन होणे आवश्यक आहे. श्री बापन्नार्यांनी सौरमंडळातून शक्ती घेऊन श्री शैल्यच्या मल्लिकार्जुन, गोकर्णच्या महाबळेश्वर आणि इतर काही ठिकाणी शक्तिपात केला. स्वयंभू दत्ताच्या पूजेच्या मूर्तीमध्येही शक्तिपात केला होता. अग्नीशी संबंध असल्यामुळे असा शक्तिपात केल्यानंतर त्याचे शांतिविधान करणे आवश्यक असते, नाहीतर त्या मूर्तीच्या प्रखर तेजाने पुजाऱ्यासकट पूजा करणाऱ्यांनाही शिक्षा मिळते आणि अनिष्ट फळ प्राप्त होते. केवळ अंतर्ज्ञानी योगीच स्वयंभू दत्तमूर्तीच्या पीठिकापुरातील शक्तिपाताचे रहस्य जाणू शकतात. हजारो लोकांच्या समक्ष श्री शैल्यच्या मल्लिकार्जुनात झालेल्या शक्तिपाताचे अध्वर्यू श्री बापन्नार्य हेच होते. सूर्यमंडळातून तेज निघून सगळ्यांच्या समोर मल्लिकार्जुन शिवलिंगामध्ये सामावले गेले. श्रीपाद शिवल्लभांचा अवतार आणि हा शक्तिपात ही 2 अत्यंत गूढ दैवी रहस्य आहेत.
ती केवळ महायोग्यांनाच सांगून कळण्यासारखी आहेत. श्रीशैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांती विधान केले. त्यात हजारो लोकांना अन्नदान करून त्या योगी जठराग्नी शांत करण्यात आला. उग्र शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यानंतरच सगळे शांत आणि शुभकारक घडून येते. पिठिकापुरातील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपाताचे प्रत्यक्ष साक्षी वा प्रमाण कुणीच नसल्यामुळे तिथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. खरे तर श्री बापन्नार्यांनी पिठापूरच्या लोकांना अन्नदान करावे असे सुचविले होते, परंतु तेथील ब्राह्मण पंडितांनी तर्क कुतर्क लढवून बापन्नाचार्यांची सूचना फेटाळूनच लावली. श्रीपाद षोडश कला परिपूर्ण. काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. श्रीपाद आता 2 वर्षांचे झाले होते. श्रीपादांनी या कालावधीत अनेक दिव्य बाललीला करून आपण षोडश कलांनी परिपूर्ण असा महायुगावतार असल्याचे प्रमाण देऊन स्पष्ट केले होते. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी पिठापूर सोडले. त्यानंतर 14 वर्षे ते कुरवपूर आणि इतर काही ठिकाणी राहिले, पण त्यांची शरीरयष्टी 16 वर्षांच्या किशोराप्रमाणेच राहिली. श्री दत्तात्रेयांचे षोडश अवतार. 16 या संख्येचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. श्री दत्तात्रेयांनी पूर्वयुगात 16 अवतार धारण केले होते. ते पुढील प्रमाणे: 1 योगीराज, 2 अत्रिवरद, 3 दिगंबरावधूत दत्तात्रेय, 4 कालाग्निशमन, 5 योगी जनवल्लभ, 6 लीला विश्वंभर, 7 सिद्धराज, 8 ज्ञानसागर, 9 विश्वंभरावधूत, 10 मायामुक्तावधूत, 11 आदिगुरु, 12 संस्कारहीन शिवस्वरूप, 13 देवदेव, 14 दिगंबर, 15 दत्तावधूत आणि 16 श्यामकमल लोचन. संतान प्राप्तीसाठी हिमालय पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या अत्री आणि अनसूया यांना बुधवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृत्तिका नक्षत्रात सूर्योदयाच्या वेळी योगीराज स्वरूपात स्वामींनी दर्शन दिले. या अवतारात स्वामींचे रूप स्फटिकाप्रमाणे निर्मळ होते. अत्री महर्षींनी आपल्या समाधी अवस्थेत सतत 100 वर्षे या दिव्य योगीराज स्वरूपाचे दर्शन घेतले होते. त्या महर्षींच्या तपोग्नीने तिन्ही लोक तप्त होऊन हाहाकार झाला. ते शांत करण्यासाठी एका कार्तिक कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी गुरुवारी प्रातःकाळी गुरुच्या होऱ्यात रोहिणी नक्षत्रात षडभुज दत्तात्रेयांनी अत्री महर्षींना दर्शन देऊन वरदान दिले. त्याचे नाव अत्रिवरदावतार असे झाले. होऱ्याचा अर्थ अहोरात्रीचा 24वा भाग. जो दिवस ज्या ग्रहाचा असतो त्या ग्रहाचा होरा सूर्योदयापासून 1 तासापर्यंत जाणावा. उदाहरणार्थ गुरुवारी सूर्योदयापासून 1 तास गुरुचा होरा असेल. याप्रमाणेच इतर ग्रहांचा होरा जाणावा. अत्री महर्षींनी अत्रिवरदावतार प्रभूंना संतान प्राप्तीसाठी प्रार्थना केली. स्वामींनी उत्तर दिले, माझ्या बरोबरीचा दुसरा कुणीही नाही, मीच स्वतःला दान करतो असे म्हणून त्यानंतर त्यांनी दिगंबर अवतारामध्ये बालरूप दर्शन दिले. तो दिवस शुक्रवार, मृगशीर्ष नक्षत्र, सूर्योदयाची वेळ, कार्तिक कृष्ण द्वितीयेचा होता. या रूपाचे नाव दिगंबरावधूत असे आहे. अत्रिदर्शित दत्त प्रभूंचे दिव्य रूप. अत्री व अनसूया दोघांनी या दिगंबरावधूत दत्तावताराचे दर्शन घेतले. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी महर्षींच्या डोळ्यातून प्रलय कालाग्नीसारखे अतिउग्र तेजपुंज बाहेर पडले. ते तेज अनसूया मातेच्या गर्भात प्रविष्ट होताच त्याचे उग्रत्व नाहीसे झाले. त्या परमज्योतीने पुत्ररूप घेतले. त्यालाच कालाग्निशमन दत्त असे म्हणतात. प्रिय शंकरा, अप्पलराज शर्मांच्या घरी पिढ्यानपिढ्या याच कालाग्निशमन दत्ताची आराधना होत असे. श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ अवतार काल. कालाग्निशमन दत्ताने मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवार मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी लीला बालक रूपात जन्म घेतला. त्यालाच योगी जन वल्लभावतार म्हणतात. गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी सूर्योदयाच्या वेळी चित्रा नक्षत्रात तुला राशीत सिंह लग्नात श्रीपाद श्रीवल्लभ श्री पिठिकापुरात महापुण्यरूपिणी सुमती मातेच्या पुत्ररूपात अवतरले. कलियुगातला त्यांचा हा प्रथम अवतार होता. योगीराज वल्लभ रूपात प्रगट झालेल्या स्वामींकडून मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा अनेक मुनिवरांनी व्यक्त केली. त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी एका मायारूपी कन्येची निर्मिती केली. त्या मायारूप कन्येशी खेळत बोलत ते एका नदीत अंतर्धान झाले. तोच लीला विश्वंभरावतार होता. ही लीला पौष शुद्ध पौर्णिमेला बुधवारी प्रातःकाळी घडली. ती माया कन्यका इतर कोणी नसून त्यांची अर्धांगिनी अनघा माताच होती.
त्या दिव्य भक्त स्वरूपिणी श्रीपाद प्रभूंच्या वामभागी विराजमान आहेत, कारण त्यांच्या दक्षिण भागात श्री दत्तात्रेय असतात। याप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ रूपात अर्धनारीश्वर सामावलेले आहे। हे दैवी गूढ आहे। श्री दत्तप्रभूंचे अनेक अवतार। आमचे प्रभू काही काळ बद्रिकारण्यात राहिले। तेथील सिद्धपुरुष स्वामींची परीक्षा घेऊ इच्छित होते, पण स्वामींनी त्यांची सर्व शक्ती हरण केली। शेवटी ते स्वामींना शरण आले, तेव्हा स्वामींनी त्यांच्यावर आत्मसिद्धीने अनुग्रह केला। ही घटना माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी दुपारी मघा नक्षत्रात झाली। सिद्ध मुनींना अनुग्रहित करणाऱ्या त्या मूर्तीचे नाव आहे सिद्धराजा अवतार। श्रीपाद गणेश चतुर्थीला अवतरित होण्याआधी बरोबर 2498 वर्षांपूर्वी एक नवल झाले। विविध उन्नत सिद्धी प्राप्त महायोग्यांनी बद्रिकारण्यात दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी अत्यंत कठोर तप केले। प्रभूंनी त्यांना 25 वर्षाच्या युवकाच्या रूपात दर्शन दिले। त्यांना पूर्वयुगात प्रचलित असलेल्या अत्यंत प्राचीन अशा क्रियायोगाची दीक्षा दिली। त्याने जीवांची परिणाम क्रमगती अत्यंत वेगाने वाढते। सहज परिणाम दशेत लाखो वर्षात न येणारे पूर्णत्व या क्रियायोगाने काही वर्षातच सिद्ध होते। उन्नत चैतन्य भूमिकेतील महाशक्ती भूचैतन्यात जल वायू अग्नी व आकाश चैतन्यात आकर्षित करून त्या महाशक्ती संकल्पाप्रमाणे खालच्या पातळीवरच्या भूमिकांच्या मूलतत्वात बदल करणे याला क्रियायोग म्हणतात। ही श्री दत्तात्रेयांची अत्यंत गोपनीय अशा प्रकारची योगक्रिया आहे। या क्रियेमुळे शरीरातील कण प्राणवायूने व्याप्त होतात। शरीरातील कृष्णांगारक अर्थात कोळशासारखे रूप कमी होते। मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय होण्याचा हा राजमार्ग आहे। या परमस्वरूपाला क्रियायोगाचा बोध करणाऱ्याला बाबाजी म्हणतात। श्री बाबाजींनीच चांडाळ रूपात आदि शंकराचार्यांना दर्शन देऊन ज्ञानबोध केले होते। ते अजूनही सशरीर आहेत। ते महायोगी श्री बाबाजी रूपात दर्शन देणाऱ्या श्री दत्तात्रेयांना पृथ्वीवर अवतरण्याची आपली इच्छा व्यक्त करणे विसरले। तेव्हा त्या महायोग्यांनी आपली ही चूक सुधारण्यासाठी नेपाळ आणि भूतान देशाच्या मध्ये असलेल्या कैवल्य शृंग या ठिकाणी कठोर तप केले। त्यातील बऱ्याच महायोग्यांचे वय काही शतकां एवढे होते। ते सर्वच महातपश्शाली होते। त्यांची प्रार्थना ऐकून प्रभूंनी त्यांना दर्शन दिले। त्यांच्या प्रार्थनेमुळे आकाशात कोटी सूर्यांच्या कांतीने आलोकित एका महातेजोपुंजाचे दर्शन झाले। हळूहळू आदि मध्य व अंत नसलेल्या त्या महातेजाने एका वृद्धाचे रूप घेतले। ते योगी त्या प्रभूंना श्री विश्वेश्वर महाप्रभू असे म्हणत होते। त्या योग्यांनी प्रार्थना केली की त्यांना सतत त्यांचे दर्शन होत राहावे। श्री प्रभूंनी त्यांना आश्वासन दिले की ते दर 12 वर्षांनी एकदा दर्शन देतील। योग्यांना वाटले की 12 वर्षांचा कालावधी जास्त आहे। त्यावर प्रभूंनी 6 वर्षांनी दर्शन देण्याचे सांगितल्यावरही योग्यांना तोही कालावधी जास्तच वाटला। करुणाघन प्रभूंनी हा कालावधी आणखी कमी करीत 6 महिन्यातून एकदा दर्शन देण्याचे कबूल केले। तेव्हा त्या योग्याने त्यांना पृथ्वीवर अवतरित होण्याची विनंती केली। श्री विश्वेश्वर प्रभूंनी 2498 वर्षांच्या नंतर पीठिकापुरात श्रीपादांच्या रूपात अवतरित होण्याचे वचन दिले। त्यांचे 12 अंशावतार अवतरतील हेही सांगितले। श्री रामलाल महाप्रभू हे त्यांचे 12वे अंशावतार असतील व ते वासुदेवानंद सरस्वती नावाच्या यतीला निर्विकल्प समाधी स्थिती प्रदान करतील असेही सांगितले। कालांतराने श्री वासुदेवानंदजी पीठिकापुरात श्री बापन्नार यांच्या घरी श्रीपादांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतील, पण त्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुका प्रतिष्ठापना करण्याचा योग त्यांना दुसऱ्या कोणाला तरी देण्याची इच्छा आहे। त्यामुळे वासुदेवानंदजी श्रीपादांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करणार नाहीत। बेटा, तू तर हे ध्यानात ठेव की एखादे कार्य होण्यास वा न होण्यास किंवा वेगळ्याच प्रकारे होण्यास श्रीपाद शिवल्लभांचे संकल्पच कारणीभूत असतात। मी माझी शंका व्यक्त करीत तिरुमलदासांना विचारले, महाराज, पादुका प्रतिष्ठापनेसारख्या लहानशा कार्यासाठीही शेकडो वर्षे वाट पाहावी लागणे आवश्यक आहे काय? तिरुमलदास म्हणाले, बेटा, हाच तर श्रीपाद प्रभूंचा चमत्कार आहे। त्यांच्या संकल्पाशिवाय लहानसे पान देखील हलू शकत नाही। बद्री अरण्यात द्रोणागिरी पर्वत आहे, त्याला संजीवनी पर्वतही म्हणतात। तिथे बाबाजी राहतात। ते केवळ 25 वर्षांचे दिसतात। नेपाळ व भूतान यांच्या मध्यभागी कैवल्य शृंग येथे श्री विश्वेश्वर महाप्रभूंच्या वृद्ध रूपात ते दर्शन देतात। सध्या कुरवपुरात 16 वर्षांच्या बालयती रूपात दर्शन देतात। ते एकाच वेळी 3ही रूपात असतात।
आद्य पराशक्ती श्री कन्यका परमेश्वरी बाबाजींच्या बहिणीच्या रूपात दशाश्वमेध घाटाच्या गुहेत राहते. वत्सा, श्रीपाद प्रभूंच्या लीला अचिंत्य व अतर्क्य व आधी कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या अशा आहेत. काशीत मार्कंडेय महर्षींच्या मार्गदर्शनात वैश्य मुनींनी एक महायज्ञ केला होता. तेव्हा कन्यका परमेश्वरीने दशाश्वमेध घाटावर दर्शन देऊन त्यांना आशीर्वाद दिला होता. त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती, जो महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवसही आहे. या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हणतात. सर्व गुरूंचे आदिगुरु श्री दत्तात्रेय आहेत. परशुराम यज्ञ करीत असताना श्रावण शुद्ध अष्टमी सोमवारी स्वामींनी कृष्णामलक वृक्षाच्या खाली पिंगल नाग नावाच्या मुनींना आपल्या यथार्थ शिवतत्वाविषयीचा बोध केला. त्याला शिवस्वरूप अवतार किंवा संस्कारहीन अवतार म्हणतात. ब्रह्मदेव एकदा वेद विसरले. भाद्रपद चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी शततारका नक्षत्रात ते दत्तस्वामींना शरण गेले. स्वामींनी त्यांना वेद सांगून अनुग्रहित केले. या अवतार मूर्तीचे नाव देवदेवावतार आहे. यदू महाराजाला अवधूत रूपात दर्शन देऊन आपल्या 24 गुरूंच्या विषयी सांगून अनुग्रहित केले. त्याला दिगंबरावतार म्हणतात. हा अवतार अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी झाला. गोरक्षक नावाचा एक सद्भक्त होता. त्याला गोरक्षनाथही म्हणत. एका ज्येष्ठ पौर्णिमेला त्याला स्वामींचा साक्षात्कार झाला. या मूर्तीला दत्तावधूत अवतार म्हणतात. गोरक्षकाचेच अनुयायी नेपाळ देशात आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेची प्रत शुकनाडी ग्रंथात आहे. यथाकाल ती प्रत नेपाळ देशातून पीठिकापुरमला पोहोचेल. त्यानंतर असंख्य लोक दत्तपादुकांच्या दर्शनासाठी पीठिकापुरात येतील. बेटा, सिद्धराज अवतारानंतर दत्तप्रभूंचा संपूर्ण ज्ञानयोगात प्रवेश झाला. फाल्गुन शुद्ध दशमी रविवार प्रातःकाळी ज्ञानयोगात प्रविष्ट झालेल्या या अवतार मूर्तीचे नाव ज्ञानसागरा अवतार आहे. ज्या सिद्धमुनींनी आमच्या प्रभूंकडून ज्ञानयोगाची दीक्षा घेतली त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरूच ठेवली होती. त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी अत्यंत विकृत स्वरूप धारण करून त्यांना दर्शन दिले. संपूर्ण शरणागत झालेल्या योग्यांना त्यांनी संपूर्ण अनुग्रहित केले. हे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी चित्रा नक्षत्रात घडले. यालाच विश्वंभरावधूत अवतार असे म्हणतात. काशी क्षेत्रात एक सद्ब्राह्मण राहत असे. एका वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाती नक्षत्रात त्याच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धाच्या त्या पवित्र दिवशी एका कौपीनधारी याचकाने आपल्या कुत्र्यासकट घरात शिरून घर अपवित्र केले. त्या ब्राह्मणाला खूप राग आला, परंतु त्या याचकाने आपल्या कुत्र्याकडून वेदमंत्र वदविले. ब्राह्मण समजला की हा याचक श्री दत्तप्रभूंशिवाय अन्य कोणी असू शकत नाही. हे ओळखून ब्राह्मण त्याच्या पाया पडला व त्याची क्षमा मागितली. तो ब्राह्मण पूर्वजन्मी विष्णुदत्त नावाचा दत्तभक्त होता. स्वामींनी प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात हे दाम्पत्य सुमती व अप्पलराज शर्माच्या रूपात जन्म घेईल. त्यांच्या घरात कालाग्निशमन दत्तमूर्तीची आराधना होईल आणि ते स्वतः श्री दत्त महाराज श्रीपाद शिवल्लभ नावाने त्यांच्या पोटी जन्म घेतील. या दत्तावतार मूर्तीचे नाव मायामुक्तावधूत आहे. जंभासुराचा वध करण्यासाठी दत्तगुरू अनघालक्ष्मीसह अवतरले होते. या युगल मूर्तीला आदिगुरु अवतार म्हणतात. एका कार्तिक शुद्ध द्वादशीला बुधवारी रेवती नक्षत्रात सूर्योदयाच्या वेळी श्री दत्तप्रभूंनी आपल्या श्यामकमल नेत्रांनी दिव्य तेजाने अमृतवृष्टी करीत लोकांना दर्शन दिले. या अवतार मूर्तीचे नाव श्यामकमल लोचन आहे. श्री दत्तप्रभू आनंद, भोग व मोक्षदाते आहेत. त्यांच्या पादुकांची आराधना ही त्यांचीच आराधना आहे. 4 कुत्र्यांच्या रूपात 4 वेद त्यांच्या पादुकांचे रसप्राशन करतात. सर्व अशुद्धी दूर करतात. वेद सुद्धा मलिन श्वान रूपात त्यांच्या दिव्य चरणकमलांचा आश्रय घेतात. तर अशा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पावित्र्याची कल्पना माणूस तर सोडाच, पण देवदेवता व सप्तर्षी देखील करू शकत नाही. युगांतरी वामनावताराच्या वेळी त्यांचे समकालीन असलेल्या श्री वामदेव महर्षींचाही जन्म झाला. जन्माच्या वेळी मातेच्या गर्भातून केवळ त्यांचे डोके बाहेर आले आणि 4 दिशा निहाळून ते पुन्हा गर्भात प्रविष्ट झाले. मग देवता आणि ऋषींनी विनंती केल्यानंतर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला. ते जन्मतःच ब्रह्मज्ञानी होते. श्रीपादांच्या जन्माच्या वेळी असेच घडले. याप्रमाणेच 2दा जन्म घेतल्यामुळे ते आजन्मद्विज आणि ब्रह्मज्ञान संपन्न होते. ते संपूर्ण, अखंड, अनंत, अद्वैत, सच्चिदानंद घन असल्या कारणाने त्यांच्या या अवतारात त्यांच्या गुरूंच्या रूपात कोणी व्यक्ती नव्हती. श्रीपाद प्रभूंचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी चित्रा नक्षत्रात तुला राशीच्या सिंह लग्नात झाला.
खरे तर ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून त्रिमूर्तीच्या पलीकडील एक विशिष्ट तत्व आहे. म्हणूनच त्या त्रिमूर्तीच्या अतीत असलेल्या या चौथ्या तत्वाचे सूचक म्हणून ते गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरले. चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक मंगळ हा आहे. तो ग्रह पापस्थानी नीचस्थानी असला की समस्त जीवांसाठी अमंगलकारी ठरतो. सकल अमंगलाचे हरण करून शुभमंगलाचा प्रसाद देण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रात जन्म घेतला. चित्रा नक्षत्रात श्रीपाद प्रभूंचे पूजन विशेष फलदायक असते. श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्र आहे. ते हरिहरात्मज अय्यप्पा स्वामी आहेत हे सुचवण्यासाठी त्यांनी तूळ राशीत जन्म घेतला. सर्व ग्रहांचा राजा असलेल्या रवीच्या घरात अर्थात सिंह लग्नात त्यांचा जन्म झाला. विश्वनियंता असल्याचे ते स्पष्टपणे सुचवितात. ते सम्राट असून त्यांचा अनुपम व दैदीप्यमान राजदरबार लोकांना दाखविण्यासाठीच ते आले होते. त्यांना अज्ञात असे कुठलेही धर्मशास्त्र नाही. धर्मसंकट आले असता आपण त्यांची प्रार्थना केल्यास आपल्याला ते योग्य तो धर्म मार्ग दाखवून देतात. श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती, त्रिमूर्तीपासून 3 कोटी देव आणि त्या देवतांपासून 33 कोटी देवतांची उत्पत्ती झाली. त्यामुळे केवळ श्री दत्तांचे नामस्मरण केल्याने सकल 33 कोटी देवतांच्या स्मरणाचे फळ मिळते. श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाचे ऋषी पूजन करावे. विष्णुमुखाचे श्री सत्यनारायणाचे व्रताने आणि विष्णू सहस्रनाम पूर्वक पूजन करावे. तर त्यांच्या रुद्रमुखाचे रुद्राभिषेकाने पूजन करावे. ब्रह्माच्या जिव्हेवर साक्षात सरस्वतीचा वास असल्याने श्री दत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखात सरस्वतीचा वास आहे. विष्णूंच्या वक्षस्थळी महालक्ष्मीचा वास असल्याने श्री दत्तप्रभूंच्या विष्णुमुखात महालक्ष्मीचा वास आहे व शिवाच्या वामभागात गौरी देवी राहत असल्याने श्री दत्तप्रभूंच्या शिवमुखात गौरीचा वास असतो. श्रीपाद प्रभूच श्री दत्तात्रेय असल्यामुळे सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपाद प्रभूंच्या वामभागात आणि पुरुष देवता शक्ती उजव्या भागात आहे. तिरुपतीच्या सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी साक्षात दत्तप्रभूच आहेत. वेंकार हे अमृतबीज आणि कट हे ऐश्वर्य बीज आहे. वेम अर्थात पाप आणि कट अर्थात खंडन किंवा हरण करणारा. श्री व्यंकटेश्वर दिव्य अमृत आणि ऐश्वर्य देणारे असून ते समस्त पाप नाहीसे करणारे आहेत. श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ हे एकच आहेत, अभिन्न आहेत. तेव्हा मी म्हणालो, हे तिरुमलदास, आपल्या पूर्वजांनी वर्णाश्रम धर्म पाळायला सांगितला आहे, पण श्रीपाद प्रभू त्यापेक्षा काही वेगळे सांगतात असे मला वाटते. तेव्हा माझ्या या शंकेचे निरसन करावे अशी विनंती आहे. ब्राह्मणांचे लक्षण. यावर तिरुमलदास म्हणाले, अरे, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्याला सद्ब्राह्मण म्हणणे योग्य आहे. अन्यथा विहित धर्म व कर्माचा त्याग करून दुराचार करणारा तर दुष्ट ब्राह्मण आहे. त्याचे दुराचरण वाढत जाऊन जर तो गोहत्या, गोमांस भक्षण करणे, परस्त्रीची अभिलाषा बाळगणे इत्यादी गोष्टी करू लागला तर त्याचे ब्राह्मणत्व नष्ट होऊन त्याचे ब्रह्मतेज क्षीण होते. त्याच्या शरीरातील जीवकण बदलून तो चांडाळ बनतो. अशा स्थितीत तो नाममात्र ब्राह्मण असतो, खरा ब्राह्मण नव्हे. ब्रह्मज्ञानाच्या इच्छेने निरंतर तप करणारा क्षत्रिय मात्र अवश्य ब्राह्मण होऊ शकतो. तपाचरणाने अशा क्षत्रियांच्या जन्मतः असलेल्या जीवकणांमध्ये बदल होऊन त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विश्वामित्र. त्यांना याच प्रकारे ब्राह्मणत्व मिळाले होते. शनिग्रहाचे चलन 3 राशीत म्हणजे 7.5 वर्षे असते, तेव्हा प्रत्येक माणसाच्या जीवकणांमध्ये बदल घडून येतो. जुने जीवकण नष्ट होऊन नवीन जीवकणांचे सृजन होत असते. ही बदलण्याची प्रक्रिया माणसाच्या नकळत होत असते. क्षत्रिय लक्षण. क्षत्रिय आपला क्षात्रधर्म सोडून शांतरस प्रधान धर्म, उदाहरणार्थ कृषी, गोसेवा, वाणिज्य इत्यादी आचरू लागला तर त्याचे क्षात्र तेज टिकणार नाही आणि त्याच्यात वैश्यवृत्ती उत्पन्न होईल. ब्राह्मणाने क्षात्रवृत्ती स्वीकारल्यास तो परशुरामासारखा होतो. पूर्वी द्रोणाचार्य व कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असूनही त्यांनी क्षत्रिय धर्माचे पालन केले होते ना. जन्माने शूद्र असूनही श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान मिळालेच ना. सतत प्रयत्न करून तपाचरण केल्याने शूद्र देखील वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो. केवळ एका विशिष्ट वर्णामध्ये जन्म झाल्याने यमधर्म राजा शिक्षा देतो किंवा देत नाही असे नसून आपापल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ आपल्याला मिळत असते. जन्माने शूद्र असूनही मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकतो. त्याचप्रमाणे जन्माने ब्राह्मण असूनही एखाद्याला पुढचा जन्म शूद्राचा मिळू शकतो. वर्णव्यवस्था सामाजिक कारणांमुळे जन्माला आली. श्रीपादांनीच एकदा सांगितले होते की परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व, बाहू क्षत्रियत्व,
उरु वैश्यत्व व पादशूद्रत्व यांचे सूचक आहे. हे शंकरा, तू माझे आतिथ्य स्वीकारलेस. माझ्या घरातले भोजन निस्संशयपणे ब्राह्मणाच्या घरच्या भोजनासारखेच आहे. कर्मरहस्य. या घरात निरंतर श्रीपादांचे नामस्मरण ध्यान होत असल्यामुळे या परिसरातील वातावरण अत्यंत शुभप्रद व पवित्र स्पंदनाने भरलेले आहे. नरसावधानी जन्माने खरे तर ब्राह्मण आहेत, पण त्यांच्या घरातील भौतिक, मानसिक व आध्यात्मिक स्पंदने विषारी असल्यामुळे तिथले वातावरण कलुषित झाले होते. त्यामुळे श्रीपाद प्रभूंनी त्यांचे आतिथ्य स्वीकारले नाही. त्यातले रहस्य हेच आहे, कुठल्याही जीवाला परिणाम क्रम किंवा विपरिणाम क्रमाने कर्मसूत्राप्रमाणे जन्म घेण्यासाठी वर्ण हा आवश्यक आहे. त्यासाठी वर्णाश्रम व्यवस्था केली गेली. जॉन जर्मनी देशात राहणारा असूनही त्याला ब्रह्मज्ञानाची तीव्र ओढ होती. परिणामक्रमाच्या शेवटच्या अवस्थेत त्याला कुरवपुरात श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडले आणि परकीय असूनही त्याला प्रभूंचा अत्यंत अमोघ असा अनुग्रह मिळाला. त्या उलट नरसावधानी पीठापुरातच राहत असूनही त्यांना श्रीपाद प्रभू दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास कितीतरी वर्षे लागली. ते जाणल्यानंतरही कठोर तप केल्यानंतरच ते श्री दत्तात्रेयांच्या अनुग्रहाला पात्र होऊ शकले. यावर शंकर भट्टाने विचारले, स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीवकणांमध्ये बदल होत असतो, तर मग प्रत्येक जातीचा एक आत्मा असतो काय? पार्वती देवीस हिमपर्वताची कन्या म्हणतात, त्याचे कारण काय? तिरुमलदास म्हणाले, होय, प्रत्येक जातीचा एक आत्मा असतो. हा मनोविषय आहे. तो भाग श्री दत्तप्रभूंच्या दिव्य आत्म्यातून निघालेला एक भाग आहे. तो महाशक्ती असून त्याचा संबंध परमात्म्याशी आहे. जाती या शब्दाचा अर्थ त्यात जन्मलेल्या व्यक्तींचा समूह असे जे तुला वाटते आहे ते बरोबर नाही. जात म्हणजे सामूहिक वा सांघिक व्यक्तित्वात संबंधित सर्वच व्यक्तींचे शक्ती, सामर्थ्य, त्यांची कार्यक्षमता इत्यादी गुण अंतर्लीन असतात. जसे जिवंत व्यक्तीत जीवकणांचे अस्तित्व असते, तसेच प्रत्येक गावाचा, प्रत्येक शहराचा, प्रत्येक राष्ट्राचा एक स्वतंत्र आत्मा असतो. आपण जिथे राहतो त्या भूमीलाही एक आत्मा आहे. भूमीच्या अधिष्ठात्री देवतेला आपण भूमाता म्हणतो. तिचा आत्मा म्हणजे परमात्म्यातूनच उत्पन्न झालेली मानसिक शक्ती. त्याचप्रकारे हिमपर्वताच्या म्हणजे हिमालयात अधिष्ठात्री देवता शक्तीचे नाव हिमवंत असे आहे. त्या हिमवंताची कन्या हेमवती आहे. सर्वसाक्षी सूर्य भगवान यांचा मुलगा यमधर्म असे मानल्यास जीवांच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे न्याय निवाडा करून पाप्यांना शिक्षा ठोठावणारी देवता शक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. जगातील सर्व प्राणी मात्र आपापले कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा मिळवितात. आकाशात दिसणारे सूर्यबिंब वेगळे आणि त्यात अधिष्ठित असलेली देवतारूपी शक्ती देवात्मा वेगळी. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या वयाच्या 30व्या वर्षी अदृश्य होतील. ते सर्वव्यापी आहेत ना. ते अनंत कोटी ब्रह्मांडाच्या अणुरेणूंमध्ये विलीन होतील. पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू करू शकतोस. ते सर्वव्यापी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून काही अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. त्या ब्रह्मांडातील उत्क्रांतीच्या प्रक्रियांना गती देण्यासाठी म्हणून ते आपल्या शक्तीने त्या ब्रह्मांडास आपल्या जवळ आकर्षित करतात. या सृष्टीमध्ये परिणाम दशेत जेव्हा एखादा विपत्तीचा काळ येतो तेव्हा श्री दत्तात्रेय पुन्हा अवतार घेतात. लोखंड चुंबकाकडे आकर्षित होते, पण ते लोखंड जर मलिन वा अशुद्ध असेल तर त्या चुंबकाची आकर्षण शक्ती कमी होते. त्याचप्रमाणे मालिन्य नष्ट करून सृष्टीतल्या प्रत्येक अणूला आकर्षित करून विश्व परिणामाला नवीन दिशा देण्याचा ज्यावेळी संकल्प होतो त्यावेळी असे अवतार होतात. सृष्टीतील प्रत्येक आत्म्याला दोषरहित करून परमात्म्याकडे आकर्षित करण्यासाठी म्हणून ते अवतार घेतात. पंचकन्यांचे विवरण. शंकर भट्टांनी तिरुमलदासांना विचारले, स्वामी, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्यां पठे नित्यम महापातकनाशनम असे म्हटले जाते. हा विषय मला नीटसा कळत नाही, तेव्हा याचा खुलासा करावा ही विनंती. हे ऐकून तिरुमलदास म्हणाले, इंद्राने अहिल्येवर मोहित होऊन तिला मिळविण्यासाठी मायेचा उपयोग करून एक डाव रचला. त्याने म्हणजे इंद्राने कोंबड्याचे रूप धारण करून तो आरवला. पहाट झाली असे समजून गौतम ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर निघून गेले. अहिल्या पतिव्रता असल्यामुळे इंद्र तिला स्पर्श करू शकत नव्हता. इंद्रदेवता शक्ती संपन्न असल्यामुळे त्याने आपल्या मायेने दुसरी मायावी अहल्या उत्पन्न करून त्या मायावी अहल्येशी समागम केला. ही अहल्या इंद्राच्या तीव्र इच्छेमुळे उत्पन्न झाली होती.
गौतम ऋषींनी मायावी अहल्या व इंद्राला समागमाच्या अवस्थेत बघितले व रागावून त्यांनी त्या दोघांना शाप दिला. तेव्हा अहल्या खरी जी होती ती म्हणाली, हे मूढ मुनिवरा, आपण हे काय केलेत? आध्यात्मिक क्षेत्रात अहल्या गौतम ऋषींपेक्षा फार वरच्या पातळीवर होत्या. अहल्येच्या शापामुळे गौतम ऋषी 12 वर्षांपर्यंत भ्रमिष्ट होऊन त्यानंतर शिवार्चना केल्यावर स्वस्थ झाले. अहिल्याची मनशक्ती जड होऊन तिचे शरीरही जड झाले व ती शिळारूप झाली. श्रीरामांच्या चरणधुलीने अहल्येचे शाप विमोचन झाले, म्हणून ती परमपवित्र आहे असे जाण. शापग्रस्त इंद्र 5 पांडवांच्या रूपाने जन्माला आले. 5 रूपे 5 मने असूनही त्यांना आधारभूत असलेला आत्मा एकच होता. हा एक विचित्र विषय आहे. शची देवी म्हणजे इंद्राणी द्रौपदी होऊन यज्ञकुंडातून आविर्भूत झाली. द्रौपदीचा जन्म सर्वसाधारण प्रकारातला नाही, ती अयोनिजा आहे. खऱ्या सीतेला अग्निदेवाने आपल्या पोटात लपविले आणि रावण मायावी सीतेला घेऊन लंकेला गेला. मायावी सीतेने अग्निप्रवेश केल्यानंतर खरी सीता अग्नीतून बाहेर आली, म्हणून सीता महापतिव्रता आहे असे जाण. 12 राशींमध्ये 27 नक्षत्रे आहेत. या 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता शक्ती तारादेवीच्या रूपात जन्मली. तिच्या यौवनावस्थेत गुरुग्रहाचे अधिष्ठाता देव बृहस्पती तिच्यावर मोहित झाले व त्यांनी तिच्याबरोबर विवाह केला. वृद्धपती तरुण पत्नीला तृप्त करू शकत नाही. हा विषय धर्माच्या विरुद्ध आहे, म्हणून विवाहकाली घेतलेल्या शपथेचे उल्लंघनही क्षम्य आहे. बृहस्पतीला पाहून तारादेवींच्या मनात पतींसाठी यायला हवेत असे भाव कधीच येत नसत. तिच्यात तसा भाव जागृत करणे ही जबाबदारी बृहस्पतींचीच होती. पण तसे न करता समस्त धर्मांचे ज्ञान असलेल्या बृहस्पतींनी धर्माच्या विरुद्ध आचरण केले. तारेच्या मनोवृत्तीप्रमाणे तिच्या शरीरातील जीवाणूंमध्ये बदल झाले. तारादेवीच्या मनात चंद्राचे रूप स्थिर झाले आणि तिचे हृदय पूर्णपणे चंद्राधीन झाले. हा बदल झालेली तारादेवी आणि बृहस्पतींबरोबर विवाहबद्ध झालेली तारादेवी या दोघी वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे तारादेवी आणि चंद्र यांचे मिलन धर्माच्या विरुद्ध नाही. सृष्टीच्या नियमाप्रमाणे 27 नक्षत्रांभोवती फिरणे हा चंद्राचा धर्म आहे, गुरुग्रहाचा नाही. गुरुग्रहाचे तसे आचरण धर्माविरुद्ध होईल. धर्माच्या विरुद्ध असलेल्या कुठल्याही कार्याची अधोगती निश्चित आहे. त्यामुळे 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री तारादेवी हिचे चंद्रमंडळाचे अधिष्ठाता देव असलेल्या चंद्रांशी मिलन होणे हे धर्मसम्मत आहे. बाबा रे, धर्माच्या या सूक्ष्म भेदाप्रमाणे ही तारादेवी महापतिव्रता आहे असे जाण. भीष्माचार्यांनी शरशय्येवर असतानाच युधिष्ठिरास हितोपदेश केला. कुकर्म घडत असता शक्य तेवढा त्याचा विरोध केला पाहिजे. ते थांबवण्याचा प्रयत्न करावा किंवा अधर्म घडत असलेल्या स्थळाचा त्याग करावा. हे ऐकून द्रौपदी जोराने हसली. तेव्हा भीष्मांनी सांगितले, द्रौपदीचा मानभंग होत असताना मी गप्प बसलो, कारण त्यावेळेस मी दुर्योधनाचा आश्रित होतो. त्याच्या अन्नाच्या सेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. आता त्या कलुषित रक्ताचा अंश माझ्यात नाही. माझी बुद्धी पापरहित झाली असून आता माझ्यात ज्ञानोदय झालेला आहे. जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेतो. काही जन्मात तो स्त्री तर काही जन्मात तो पुरुष असतो. मानव जन्माखेरीज तो पशुपक्षींच्याही जन्माला येतो. एका जन्मात मंदोदरीचा पुरुष म्हणून जन्म झाला होता. त्या जन्मात त्या पुरुष मंदोदरीच्या 3 बायका होत्या. पहिली चंचल, दुसरी दुष्ट व तिसरी अत्यंत मृदू स्वभावाची होती. आता यानंतरच्या जन्मात चंचल स्वभावाची पत्नी वानर होऊन वालीच्या रूपात जन्मली. दुष्ट स्वभावाची असलेली पत्नी राक्षस होऊन रावण झाली आणि मृदू स्वभाव असलेल्या पत्नीचा विभीषणाच्या रूपात जन्म झाला. कल्पांतरी हे तिघेही पुरुष मंदोदरीच्या पत्नींच्या रूपात होते आणि नंतरच्या जन्मात ती वालीची पत्नी झाली आणि त्या दोघांपासून पुत्र रूपाने अंगदाचा जन्म झाला. त्यानंतर ती दुष्ट प्रवृत्तीच्या रावणाची पत्नी झाली. रावण संहारानंतर मृदू स्वभावाच्या विभीषणाची पट्टराणी झाली. प्रत्येक वेळी म्हणजे वाली, रावण आणि विभीषणाच्या पत्नी रूपात तिच्या शरीराचे जीवाणू वेगवेगळे होते. म्हणून मंदोदरी ही महापतिव्रताच आहे असे जाण. तेव्हा मी विचारले, स्वामी, स्त्रीला एकच पती आणि पुरुषाला एक पत्नीव्रता असले पाहिजे असे म्हणतात, तर बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना? कर्मचक्र परिणाम. तिरुमलदास म्हणाले, तू म्हणतोस ते अगदी खरे आहे. विनाकारण आपल्या पत्नीला त्रास देणारा पुरुष 7 जन्मांपर्यंत बालविधूर होतो असे म्हटले जाते. पुरुषाने 4-5 स्त्रियांबरोबर लग्न केल्यास पुढील जन्मी त्या पुरुषाला स्त्रीचा जन्म मिळतो आणि त्या 4-5 स्त्रिया त्यांची कामवासना व उर्मी नष्ट न झाल्यास पुरुषाचा जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात.
एकाच जन्मात असे झाल्यास त्यांना व्यभिचार दोषाचे पाप लागते. वेगवेगळ्या जन्मात प्रतिजन्मी एकीशी विवाह करण्याने दोष लागत नाही. हा कालचक्राचा प्रभाव आहे. अशा कितीतरी आश्चर्यकारक घटना या महाचक्रात होत असतात. म्हणून स्त्री जन्म मिळाल्यास स्त्री धर्माप्रमाणे आचरण करावे व पुरुष जन्म मिळाल्यास त्या प्रकारच्या धर्माचे आचरण करावे. पती पत्नीला वेगळे करणे हे पाप असून तसे करणारी व्यक्ती पुढच्या जन्मात स्त्री किंवा पुरुष न होता नपुंसक म्हणून जन्माला येते आणि संसार सुखाला मुकते आणि मानसिक क्लेश सहन करून दुःखी होते. मांस खाणे निषिद्ध आहे. एखादी व्यक्ती जर एखाद्या बकरीला मारून आपल्या इतर 10 मित्रांबरोबर मांसाहार करील तर त्या बकरीला प्राणोत्क्रमणाच्या वेळी अत्यंतिक पीडा होते आणि तिची ती पीडित स्पंदने वायुमंडळात विचरण करतात. बाबा रे, वायुमंडळात दुःख आणि आनंद दोन्ही प्रकारची स्पंदने असतात. सत्कर्मांमुळे आनंदाच्या आणि दुष्कर्मांमुळे दुःखाच्या लहरी किंवा स्पंदन उत्पन्न होतात. मृत बकरीच्या मनात प्राणत्यागाच्या वेळी तिला मारून खाणाऱ्या त्या 10 लोकांचा सूड घेण्याची इच्छा असते. त्यामुळे नंतर त्या बकरीला मनुष्याचा जन्म मिळतो आणि ते मांस भक्षण करणारे बकरीच्या जन्माला येतात. अशा प्रकारे कर्माचे परिणाम एका पाठोपाठ येतात आणि हे चक्र चालू राहते. प्रत्येक कृतीस तदनुषांगिक प्रतिकृती ही असतेच. त्यामुळे माणसाने क्षमाशील असावे. सात्विक प्रवृत्तीच्या माणसाला बकरीला बघून तिचे मांस खावे असे कधीही वाटत नाही. बकरीने माणसाचा जन्म घेऊन आपली हत्या करणाऱ्यांना क्षमा केल्यावरच हे कर्मचक्र थांबू शकते. त्या बकरीला तेव्हा प्राणदानाचे पुण्यही लाभते आणि ती त्या कर्मचक्रातून मुक्त होते. पीठेकापूरच्या लोकांचे सामूहिक पुण्य व पाप एकाच वेळी फळल्यामुळे या भूमीत श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. पुण्यवंतांनी प्रभूंना दत्त म्हणून ओळखून अधिकच पुण्य कमावले. उलट पक्षी पापी जनांनी श्रीपाद हे दत्तावतार नाही असे म्हणून आपले पाप वाढविले. दत्ताची आराधना करीत असता त्याच वेळी श्रीपाद प्रभूंची निंदा करणाऱ्यांना रौरवादी नरकांची प्राप्ती होते. आपल्याला विषय कळत नसल्यामुळे मौन राखणे बरे, परंतु त्या दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपाची निंदा करणे अयोग्य आहे. असे करणे म्हणजे चेहऱ्याची आरती करीत असताना पायाला खिळे ठोकण्यासारखेच आहे. असे ढोंगी लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे तर श्री दत्तात्रेयांनी आपल्या लीलांमध्ये एका विचित्र योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवंतांचे केवळ नामस्मरणाने प्रयत्न न करता ही सर्व मनोरथ पूर्ण होतात, तर पापी जनांना श्रीपाद प्रभूंची निंदा केल्याने अनेक विघ्ने आणि संकटांना तोंड द्यावे लागते. श्रीपाद प्रभू अग्निस्वरूप आहेत. त्यांनी धारण केलेले वस्त्र म्हणजे अग्नी. ते पवित्र योगाग्नी स्वरूप आहेत. त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास युगे कमी पडतील. वेद आणि उपनिषदेही त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युगे लोटली, किती कल्पांत गेले, किती वेळा सृष्टीस्थिती लय यांचे चक्र पूर्ण झाले, पण दत्त तर दत्तच आहेत. ते अद्वितीय आहेत. तेच साक्षात श्रीवल्लभ आहेत. सृष्टीचा प्रत्येक कण निकण या परमसत्याचा साक्षी आहे. स्वयंभू दत्ताची पुनःप्रतिष्ठा. एके दिवशी श्री पीठिकापुरममध्ये एक विचित्र अवधूत आले. ते उन्मनी अवस्थेत होते. ते सिद्धपुरुष असून त्यांचा व्यवहार विचित्र होता. कुणाला आशीर्वाद द्यायचा झाला तर त्याच्यावर शिव्यांची लाखोली वाहत आणि कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे ते वेगळेच तपस्वी होते. पीठिकापूरच्या लोकांनी त्या सिद्ध महात्म्यांना त्या गायब झालेल्या मूर्तीबद्दल विचारले की ती स्वयंभू दत्तमूर्ती कुठे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की दत्तप्रभू समस्त पुण्यक्षेत्रांमध्ये स्नान करून सध्या एला नदीत आहेत. भक्तांनी ती मूर्ती शोधण्याचा खूप प्रयत्न केल्यावर त्यांना एला नदीत ती स्वयंभू दत्तमूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर सर्व मंगलप्रद सुमती महाराणी व ब्रह्मतेजाने परिपूर्ण श्री अप्पलराज शर्मा या दोघांनी त्या मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना केली. त्या महोत्सवाचे मुख्य आचार्य श्री बापन्नाचार्यच होते. विद्यारण्यांचे प्राकट्य. देवळात स्वयंभू दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्या दिवशी श्री बापन्नाचार्यांनी त्या सिद्ध अवधूतांना आपल्या घरी भिक्षेसाठी येण्याची विनंती केली. अशा प्रकारे आजोबांच्या घरी त्या अवधूतांना श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. केवळ 2 वर्षांच्या त्या दिव्य बालकाला जमिनीवर हळूहळू चालताना बघून त्या अवधूतांच्या मनात श्रीपादांविषयी वात्सल्यभाव जागृत झाला. लहानसे श्रीपाद आपले मामा श्री व्यंकावधानी यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शेंडीशी खेळत खेळत त्या सिद्ध अवधूतांकडे बघून हसले. ते हसणे ऐकून त्या सिद्ध पुरुषांची समाधी लागली. काही वेळानंतर समाधी अवस्थेतून बाहेर येतात श्रीपाद प्रभू म्हणाले, माधवा, मी 16 वर्षांचा झालो की तुझ्या इच्छेप्रमाणे बुक्करायांकडून हिंदू साम्राज्याची स्थापना होईल.
तू हरिहर बुक्कराय यांचे रक्षण कर. तू विद्यारण्य महर्षी या नावाने विख्यात होशील. तू पुढील शतकात तुझ्या भावाच्या म्हणजेच सायणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्म घेशील. राजर्षी होऊन तंजावूर संस्थानाचे महामंत्रीपद सांभाळून तू कृतार्थ होशील. हे ऐकल्यावर आनंदाने त्या सिद्ध महात्म्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांनी श्रीपादांना गाढ आलिंगन दिले. त्याचवेळी श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या चरणांना वंदन केले. सिद्धांनी यावर आश्चर्य व्यक्त करताच प्रभू म्हणाले, तू विद्यारण्य स्वामी म्हणून विख्यात होशील आणि शृंगेरी मठाचा अधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेतील तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तू स्वतःच असशील. तुझ्या मनात माझ्यासाठी पुत्रभाव उत्पन्न झाल्यामुळे माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती रूपात तूच मला संन्यास दीक्षा देशील. तू संन्यास धर्माचा उद्धार करणार असून तुझ्या या महान कर्तृत्वाचे साक्षी स्वतः काशी विश्वेश्वर आणि माता अन्नपूर्णा असतील. वशिष्ठ शक्ती पराशर त्रयाश्रेय त्रिप्रवरान्वित पराशर गोत्रोद्भव ऋग्वेदांतर्गत वाजपेय याजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी म्हणून विख्यात होतील. बाबा रे, उद्या मी तुला आता श्रीपाद प्रभूंच्या चरित्राविषयी आणखी काही गोष्टी सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्यांचे त्या दिवशीचे निरूपण तिथेच थांबविले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 8 समाप्त.